नमस्कार प्रिय शेतकरी बंधूंनो, मी अंकुश खाडे, साई कृपा कृषी केंद्र खामगाव, जानेफळ कवळा आणि उदयनगर मुंद्री. शेतकरी बंधूंनो, आपण हळद पीक संदर्भात पहिली ड्रेंचिंग किंवा पहिली फवारणी या संदर्भात माहिती घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, हळद पिकाचा सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की बरेच शेतकरी बांधव येतात आणि पहिल्या अवस्थेत लागल तेवढे मायक्रोन्यूट्रन्स खतं हे सर्व जमिनीतून टाकून देतात. परंतु मला सांगा, तुम्ही एवढ्या प्रमाणात खतं टाकून राहिले की 10-26-26 घेतलं, DAP घेतलं, नंतर मायक्रोन्यूट्रन घेतलं, त्याच्यानंतर निंबोळी पेंट घेतली, ठीक आहे, हे खतं तुम्ही बेसल डोस म्हणून वापरले. पण हे खतं झाड अपटेक केव्हा करत, जेव्हा त्याचे मुळं स्ट्रॉंग होतील तेव्हा. म्हणून पहिल्या ड्रेंचिंगमध्ये जी ड्रेंचिंग असते ही जेव्हा लागवड झाल्यानंतर जेव्हा एक एक हितापर्यंत हळद निघते, फुटवे निघतात बाहेर, त्यावेळेस आपण ड्रेंचिंगमध्ये हरित क्रांती ॲग्रोटेकचे रूट किंग 98% एका एकराला 1 किलो मुळं त्यांना स्ट्रॉंग होतात. त्यानंतर त्या मुळावर कुठलीही बुरशी येऊ नये यासाठी मेटॅलॅक्झिल 35% मध्ये हे एका एकराला 400 ग्रॅम याप्रमाणे. त्यानंतर आजूबाजूनं सूत्रकृमी किंवा किडी मुळांवर अटॅक करू नये यासाठी क्लोरोपायरिफॉस फक्त 20% मध्ये हे एका एकराला 300 मिली याप्रमाणे आपण ड्रेंचिंग करायला पाहिजे. आणि राहिला विषय फवारणीचा, तर फवारणीमध्ये जेव्हा हळदीचे पानं हा जो पोंगा असतो तो फ्री होतो त्यावेळेस आपण, किंवा पोंगा अवस्थेत जरी असेल, सुरुवात निघाल्यानंतर जरी असेल, तरीही आपण सकिंग पेस्ट म्हणजे रस शोषण करणाऱ्या ज्या किडी असतात त्या कव्हर करण्यासाठी, त्याचं नियंत्रण करण्यासाठी आपण इथ्यॉन 50% मध्ये 15 लिटर पाण्याला फक्त 30 मिली या प्रमाणात फवारणी घ्यायची. बुरशीनाशकमध्ये जे पानं असतात त्या पानांवर काम करणारं टेब्युकोनाझोस किंवा नेटिओ, किंवा जर आपण बुरशीनाशक आपल्याला हलकं जरी घ्यायचं असलं साधं M45 सुद्धा घेतलं तरी चालते. आणि यासोबत स्प्रेडर प्लस स्टिकर हे आवश्यक घ्यायला पाहिजे. कीटकनाशक, बुरशीनाशक आणि पानांमधून लिक्विड फॉर्ममधलं ह्युमिक ॲसिड किंवा ॲमिनो ॲसिड म्हणजे प्रोटीन प्लस याची फवारणी आपण घ्यायला पाहिजे. त्याने प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होते. शेतकरी बंधूंनो, किडीचा प्रादुर्भाव थांबून जातो. हे आपण बेसल डोस नंतरचे विषय आहे. हा पहिल्या फवारणीचा हळदीचा. आता हळदीचं पुढील जे आहे, आपण दुसरी फवारणी कितव्या दिवशी आणि काय घ्यायला पाहिजे ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद शेतकरी बंधू.